रघुवीर समर्थ. महाराष्ट्र ही संतांची आणि महापुरुषांची भूमी आहे. संतांनी आणि महापुरुषांनी खूप मोठं योगदान इथं महाराष्ट्राला दिलेलं आहे, महाराष्ट्रातल्या समाजाला दिलेलं आहे. पण आता एक अशी विचित्र मानसिकता निर्माण झालेली आहे समाजामध्ये की संतांना आणि महापुरुषांना जातीमध्ये बघलं जातं आहे आणि त्यांना टार्गेट केलं जातं आहे. काही विकृती अशा निर्माण झालेल्या आहेत की समाजामध्ये फूट पाडण्याचा आणि त्यांच्यामध्ये भांडणं लावण्याची मानसिकता निर्माण झालेली आहे. अशीच मानसिकता एका परवाच्या मागच्या काही काळापासून बऱ्याच काळापासून समर्थांवर टीका केली जाते आणि अत्यंत गलिच्छ शब्दांमध्ये आपलं मत मांडणं हे लोकशाहीचं एक अधिकार आहे, आपल्याला संविधानाचा अधिकार आहे. पण एका पुढची व्यक्ती कोण आहे आणि त्याला कोणत्या भाषेत बोललं पाहिजे आणि कोणतं आपण ते विरोध कोणत्या पद्धतीने केला पाहिजे हेही महत्त्वाचं असतं. समर्थांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली जाते, सावरकरांवर केली जाते, शिवाजी महाराजांवर केली जाते. सगळ्यांवर जे महापुरुष आहेत, जे आदर्श आहेत समाजाचे आणि तरुणांचे, अशांवर टीका केली जात आहे. तर हे महाराष्ट्राला मान्य नाही आहे, हिंदू समाजाला मान्य नाही आहे आणि सरकळ हिंदू संघटनांनाही मान्य नाही आहे. तर कुठेतरी थांबावं. मध्यंतरी आत्ताच काही दिवसापूर्वी एक विकृत मानसिकता त्रिशूल पाटील म्हणून कोणीतरी एक व्यक्ती समर्थांवर अत्यंत गलिच्छ शब्दांमध्ये बोलतो येतो. तर माझी विनंती आहे प्रशासनाला की लवकरात लवकर या व्यक्तीवर कारवाई व्हावी. त्यासाठी आज आम्ही साताऱ्याला SP कमिशनर ऑफिसमध्ये सकल हिंदू समाज आणि सकल हिंदू संघटना यांच्या माध्यमातून आज त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी जमा झालेलो आहोत. अशी मानसिकता आपल्या समाजात निर्माण होऊ नये. जर आपल्याला चांगलं करता नाही आलं तर ठीक आहे, पण वाईट तरी करायचं नाही, एवढं आमची मागणी असेल. नमस्कार, मी सौ भक्ती डाफळे, हिंदू जनजागृती समिती. आज या ठिकाणी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान असू द्या, संघ असू द्या आणि विविध हिंदुत्ववादी संघटना, त्याचबरोबरीने आज समर्थ भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. विषय असा आहे की एक विकृत मानसिकतेचा त्रिशूल पाटील नामक व्यक्ती, ज्यांनी समर्थ रामदास स्वामींविषयी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन अर्वाच्य भाषेमध्ये निंदनीय असं वक्तव्य केलेलं आहे, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि SP ऑफिसमध्ये जे आहे तर SPंना, माननीय SPंना आमचं निवेदन आहे की आपण त्यांना तात्काळ जे आहे तर अटक करण्यात यावी. कारण त्यांच्या अशा अर्वाच्य भाषेमुळे सामाजिक ऐक्य, सामाजिक सलोखा हा धोक्यात आलेला आहे. सर्व समर्थ भक्त जे आहेत तर ते आज नाराज झालेले आहेत आणि आज ही नैतिक जबाबदारी आहे प्रशासनाची की अशा प्रकारे आमचे जे राष्ट्रपुरुष आहेत, राष्ट्रसंत आहेत, तर त्यांची वेळोवेळी विटंबनात्मक भाषा त्यांच्यासाठी वापरली जाते. आज हिंदू देवी देवतांच्या विरोधात बोलणारे निवांत बसलेले असतात, पण जे सत्य इतिहास जो हिंदू मांडतो त्याला मात्र अटक होते दुसऱ्या राज्यात जाऊन. तर आमची सातारा पोलिसांना, SPंना जे आहे तर विनंती आहे की नांदेडमध्ये हा जो विकृत मानसिकतेचा व्यक्ती आहे, ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पण त्यांनी घेण्याचा त्यांना अधिकार नाही, अशी भाषा जो संतांविषयी वापरतात, त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. अन्यथा हा जो आज समस्त हिंदुत्ववादी संघटना इथे एकत्र आलेल्या आहेत तर त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. नमस्कार, मी सुशांत जाधव. आज आपण सगळेजण समस्त समर्थ भक्तांच्या वतीनं आज इथं SPंना निवेदन देण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. विषय असा आहे की नांदेडमधला एक विकृत मानसिकतेचा त्रिशूल पाटील नावाचा जातीवाचक भेदभाव समाजामध्ये निर्माण करून हा समाजामध्ये समर्थ रामदास स्वामींच्या बद्दल अतिशय अर्वाच्य आणि अश्लील भाषेमध्ये वक्तव्य करतोय आणि त्यांनी ही वक्तव्य त्याच्या समाज माध्यमावर प्रसारित केलेली आहेत. तर ह्या अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना लवकरात लवकर प्रशासनानं अटक केली जावी आणि आपले जे राष्ट्रपुरुष आहेत, संत आहेत, ह्यांना लवकरात लवकर ह्यांच्यावर टीका करणाऱ्यांना कडक कारवाई व्हावी, शासन व्हावं, यासाठी कायदाच व्हावा अशी मागणी करण्यासाठी आपण माननीय SP साहेबांच्या इथं आत्ता सगळेजण एकत्रित आलेलो आहोत.